ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलंही. काहीसाच प्रत्यय राजगुरुनगर वासियांना आला. राजगुरुनगर येथे मुंबई माता बाल संगोपन केंद्रातर्फे विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचा लोकार्पण सोहळा होता. या निमित्तानं कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची उपस्थिती होती. या सोहळ्यात संस्थेमार्फत 56 शाळांना ई लर्निंग संच, वेताळे ठाकरवाडी शाळेला 1 लाख रुपयांचा धनादेश, 100 आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचं वाटप, दारिद्र्य रेषेखालील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून 1000 फळझाडांचं वाटप करण्यात आलं. विश्वास नांगरे पाटील यांनी संस्थेच्या या कार्याचं कौतुकही केलं. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी त्यांनी संवादही साधला. म्हणजे एक आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम आहे. तुम्हाला जे परिवर्तन व्हायचं आहे ते तुमच्या स्वतःमध्ये पहा, असं महात्मा गांधींनी सांगितलेलं. परमेश्वरा ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं मला ध्येय दे, ज्या बदलू शकतो त्या बदलण्याचं सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. शिक्षकाचा रोल खूप महत्वाचा, आईचा रोल खूप महत्वाचा. एका विचारवंतानं लिहून ठेवलेला आहे. तुम्हाला एखाद्या संस्कृतीचा ऱ्हास कधी होईल याची द्योतक तुम्हाला माहिती करून घ्यायची असतील तर 3 गोष्टीमुळे पाहून घ्या. एक, तिथली शिक्षण व्यवस्था ढासळली का बघा. दुसरं, तिथली कुटुंब व्यवस्था ढासळली का बघा. तिसरं, तिथले रोल मॉडेल जे आहेत, जे आदर्श आहेत, त्यांची समाजाच्या नजरेत किंमत हळूहळू उतरते का बघा. आणि मला निश्चित खात्री आहे की ज्या कमिटमेंटने हे काम सुरू आहे, कारण विगोर सरांचा इथं आशीर्वाद पण आहे, तरी नजर पण आहे. त्यामुळे मला खात्री आहे की ही कमिटमेंट तळागाळाच्या शोषितांच्या, दलितांच्या मुलांच्या सर्वकष विकासासाठी, शिक्षण म्हणजे काय, आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक विकास, त्या विकासासाठी एक पैसा खर्च होईल. मला मी स्वतःला भाग्यवान समजतो. खेडचे गट शिक्षण अधिकारी सोपनराव वेताळ, गट विकास अधिकारी इंदिरा अस्सार यांनी सर्वांचे आभार मानले. या ठिकाणी मुंबई माता बाल संगोपन संस्थेकडून खेड विकास गटासाठी 56 जिल्हा परिषदेच्या शाळांना ई लर्निंग किट, यामध्ये 40 इंची LED टीव्ही आणि सॉफ्टवेअर डोंगल आणि 100 विद्यार्थ्यांना सायकल वाटप व आमची वेताळे शाळा आहे ठाकरवाडीची, या जिल्हा परिषदेच्या शाळेस 1 लाख रुपये देण्यात आलेले आहे. या संदर्भामध्ये आमच्या खेड विकास गटामधून एक गट शिक्षण अधिकारी म्हणून मी या संस्थेचे एक विशेष आभार मानतोय. संस्थेचे सचिव डॉक्टर माधव साठे यांनी संस्थेची माहिती सांगितली. लोकार्पण सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी पोलीस महासंचालक JS रेबेरो, जुन्नरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे, संस्थेच्या उपाध्यक्षा डॉली गुरुबक्षानी यांसह विद्यार्थी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जयश्री खेडकर यांनी केला. सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी बापूसाहेब सोनवणे, राजगुरुनगर, चाकण.